असा लांबचा प्रवास आहे आणि तुमचा टाइम जात नाही तर तुम्ही काय करता? वॅगनर. वॅगनर म्हणजे चांगलंच नाव आहे हो, विसरलो मी. खुशी की चावी वॅगनर मोस्ट ऑफ विकणारी गाडी आहे वॅगनर. त्या बसेस पण भारी आहेत. या नाही हे बघा, ही पाठीमागची आहे ती कसल्या आहेत बघा, एकदम त्या जुन्या पिक्चर वाली फील आहे पूर्ण. अरे पण थांब, तू फोन ठेवशील तेव्हा येईल ना, फोनवर बोलू का तुझ्यासोबत येऊ? अरे दिसलाच ना मला तर. मस्त 2 दिवस फिरलो, मजा केली खूप. पण गोवा कसा आहे, असं एवढं छोटंसं नाही आहे. गोवा खूप मोठा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत करण्यासारख्या गोव्यामध्ये. सगळ्या प्रकारच्या माणसांसाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, हे पहिलं मेन्शन करतो. ते खरी गोष्ट आहे हो. म्हणजे आपण जगाच्या वाटेवर कुठं पण जाऊ द्या, पण आपल्या गावाची जी ओढ आहे ना, ती आपल्याला कधीच कमी होऊ शकत नाही. गावाची ओढ आहे ती. गोव्यामध्ये आहेत ना, ह्या फसिनो खूप आहेत. फसिनो इतक्या आहेत की मोस्ट ऑफ, म्हणजे ऍक्टिव्हिटी पण आहेत रेंटवर, पण फसिनो गाडी जी आहे ना, ती मोस्ट ऑफ जास्त आहे फसिनो सर्वांकडे. आता गोव्याची बॉर्डर ही सेकंड चेकपोस्ट होता इथला, तो क्रॉस केला आणि आपली आता महाराष्ट्रामध्ये आपण एंटर झालोय परत. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आज 5 डिसेंबर 2023. मी आहे गोव्यामध्ये. तर आता इथून आपलं सर्व आटपलंय. दोन दिवस राहिलो आपण इथे. आता इथून जायचं आहे आपल्याला मालवणला. तर बाकी बाईक वगैरे सर्व रेडी आहेत. पटकन आता जास्त वेळ घेत नाही तुमचं डायरेक्ट. काय झालं होतं, ते PM येणार होते त्याच्यामुळे तो आपलं मालवणचं झालं होतं. नाही तर ऑन द वे आपण ते करून इकडे गोव्यात येत होतो, पण तो झाला त्याच्यामुळे इथून आपण चाललो मालवणला. तर आता बाकी बाईक्स वगैरे सर्व रेडी आहेत. इथून डायरेक्ट तुम्हाला गाडीवर भेटतो. बाकी सर्व कसं जातो काय होतं ते तुम्हाला सांगतो. गावदेवामध्ये की जय. प्रवास सुखाचा होऊ दे. गुड मॉर्निंग गोवेकर, गुड मॉर्निंग. आणि तुम्हाला पण गुड मॉर्निंग. वाजले 10:11 झालीच. आता मालवणच्या दिशेने आपला प्रवास सुरू झालाय. आता आपण बाहेरून जात नाही, पेट्रोल फ्युएल अप करतोय आणि आतल्या साईडने चाललोय. फ्युएल अप केला आणि इथे पेट्रोल पण स्वस्त आहे. आपल्याकडे समथिंग 106.46, रत्नागिरीमध्ये भरलं 107.68 आणि इथे आहे 97 पॉईंट समथिंग काहीतरी वरती आहे. पण कार्ड टाकलं ना त्याच्यामुळे इथे टाकी कमी मध्ये फुल होईल, आय थिंक सो. पण दोन्ही वेळेला 1050 मध्येच झाली होती. आता बघूया कितीचं लागतंय. आणि गोव्यामध्ये आहेत ना, ह्या फसिनो खूप आहेत. फसिनो इतक्या आहेत की मोस्ट ऑफ, म्हणजे ऍक्टिव्हिटी पण आहेत रेंटवर, पण फसिनो गाडी जी आहे ना, ती मोस्ट ऑफ जास्त आहे फसिनो सर्वांकडे. इलेक्ट्रिकवाले आहेत, म्हणजे तुम्ही येताय तर तुम्हाला ते एक टेन्शन नाही आहे. आल्यात आणि प्रत्येक हॉटेलच्या बाहेर गाड्या उभ्या आहेत, प्रत्येकाच्या समोर आहेत. कोणाकडे पण जा, आपला ID प्रूफ द्या आणि गाडी घ्या. त्याच्यामुळे ट्रेननी आलात कशाने आलात तरी इथे फिरण्यासाठी गाडी आहे. आणि असं वाटतं साऊथ गोवा वगैरे लांब आहे, पण जास्त का अंतर नाही. 20-25 किलोमीटरचं अंतर आहे नॉर्थ गोव्यातून. आता आम्ही नॉर्थला होतो, इकडून साऊथचं सगळं फिरून आलो जेवढं जमलं तेवढं, आणि मग इकडे फिरलो रात्री. त्याच्यामुळे तसा काही प्रश्न येत नाही. ते खरी गोष्ट आहे हो. म्हणजे आपण जगाच्या वाटेवर कुठं पण जाऊ द्या, पण आपल्या गावाची जी ओढ आहे ना, ती आपल्याला कधीच कमी होऊ शकत नाही. येऊ दे थोडं 800 करा पूर्ण, बघा होते का. बस 8.22 आला आपल्यात 800 रुपयाचा. थोडस परत मॅपमुळे गांगरलो जायचं आहे आपल्याला आतून, त्याच्या परत बाहेरच्या रोडला लागला असतो. परत फिरवला. हे पण एक चर्च आहे, मस्त आहे पण चर्च. म्हणजे चर्च खूपच आहेत, विषयच नाही. 5-5 मिनिटाच्या अंतरावर वेगवेगळे चर्च आहेत. त्यातले काही फेमस आहेत, त्यांची नावं जास्त करून गुगलला असतात. ताई गाडी चालवते, ताई बावरते मला वाटते. वॅगनर म्हणजे चांगलंच नाव आहे हो, विसरलो मी. खुशी की चावी वॅगनर मोस्ट ऑफ विकणारी गाडी आहे वॅगनर. खुशियों की चावी. सस्ते में मस्त. सस्ते मस्त नाही बोलता जर, नाही ठीक आहे, पैशाच्या हिशोबाने बरोबर आहे.
वा, मस्त 2 दिवस फिरलो, मजा केली खूप. पण गोवा कसा आहे, असं एवढं छोटंसं नाही आहे, गोवा खूप मोठा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत करण्यासारख्या गोव्यामध्ये. सगळ्या प्रकारच्या माणसांसाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, हे पहिलं मेन्शन करतो. त्याच्यामुळे कसं आहे, गोव्यामध्ये बरंच काय काय आहे. कितीही पैसे आणा कमीच पडतील अशा साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे किती संपवायचे किती नाही ते तुमच्या हातात आहे. एवढे सगळं गेम्स, सगळं कसिनो, पब, अजून बरंच काय काय सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यातलं आपण मेन गोष्टी हे आता करायला काय आपल्याकडे टाइम नव्हतंच, कारण आपला टाइम कमी होता. जेवढं जमलं तेवढं आपण फिरलो. त्याच्यावर माझ्याबरोबर तुम्हालाही मी दाखवलं काय केलं काय नाही ते. खास सगळं गोष्टींची एन्जॉयमेंट करायचे आहे ना, तर आपण डायरेक्ट येऊया इकडे गोव्याला एकदम. म्हणजे असं फिरत फिरत ना, आता कसं आपला सर्व हा रूट होता कोकण रोड ट्रिपचा, म्हणून आपली ही रोड ट्रिप होती. आपण आहे ना डायरेक्ट येऊया इथे गोव्याला. मग डायरेक्ट आलो ना आपण की कसं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतील. इकडे कुठली स्कूल आहे मला वाटते राईट साईडला. त्या बसेस पण भारी आहेत ना, या नाही हे बघा, ही पाठीमागची आहे ती कसल्या आहेत बघा, एकदम त्या जुन्या पिक्चरवाली फील आहे पूर्ण. आम्ही जिथे होतो ना कलिंगूटच्या इथे, तिथे मस्त सगळं बाहेर पडलो का सगळंच जवळ आहे. KFC आहे, पिझ्झा हट आहे, सबवे आहे, काय पाहिजे ते आहे. त्याच्यामुळं हे सगळ्यांचं जे शौकीन असतील त्यांच्यासाठी ते पण टेन्शन नाही. मस्त होतं, जवळच्या जवळ सगळं मार्केट पण फिरून काढलं. एक डेस्टिनेशन आहे, म्हणजे आपल्या मेन रोड ट्रिप मधलं झालेलं आहे. कोल्हापूरला पण आपण जाणार आहोत, पण कोल्हापूर कसं होतं, कोल्हापूर आपल्या रोड ट्रिप मध्ये नव्हतं. आपण ते कसं स्पेअरला ठेवलेलं होतं. ते मी तुम्हाला सांगितलं पण नाही, कारण आपला हाच रूट होता. जर ते PM आले नसते तर आपण ते डायरेक्टच केलं असतं. त्याच्याबद्दल नो डाऊट. म्हणजे इथून गोव्यातून आपण डायरेक्ट कोल्हापूरला, आज कोल्हापूरला गेलो असतो, आज म्हणजे अजून 2 दिवसांनी, पण 2 दिवसांनी आपण इकडे पुढे आलो असतो. त्याच्यामुळे काय बाबा पण बघ कसली गाडी चालवतात, ऐकत नाही, नाद नाही. पोलीस काका दिसले सर्वांना अडवताना. आणि इकडचं त्यांचं ड्रेसिंग कशी आहे, वेगळी आहे कपड्यांची, पटकन लक्षात येत नाही. आणि ते ब्रिजवर आहे स्पीड लिमिट 30ची, पण आपली गाडी 37वर चालते. त्याच्यामुळे कसं आहे, ज्या बाउंड्री देतात आपण जेव्हा एखादी स्टेट क्रॉस करतो त्यावेळेला ते सांभाळायला लागतं बाबा, नाही तर गडबड होत आहे. इथली पोस्ट केली आम्ही पण जिमच्या चर्च इथली, तर ते इथलं ते आईस्क्रीम पार्लर आहे ना, ते कमेंट केली तुमच्याकडे वेळ असेल हे तर तुम्ही आपल्या पार्लरला भेट द्या, असं तसं सुंदर कमेंट केले ते. तर बोललो आता ठीक आहे, निघताना ह्यांना भेट द्यायचं. नेमके जे पोलीस होते ना तिथेच ते आईस्क्रीम पार्लर होतं, पण तिथून जर गाडी फिरवली असती तर परत त्यांना शक झाला असतं की काहीतरी गडबड आहे, त्याच्यामुळे हे फिरलंय. पण त्यांना कुठं माहिती होतं की आपल्याला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून फिरलो. त्याच्यामुळे मग गाडी फिरवलीच नाही, डायरेक्ट आलो. नेक्स्ट टाइमला जेव्हा परत येऊ गोव्यात तेव्हा यांच्याकडे आईस्क्रीम नक्की खाऊ परत. आहे ना, गावांच्या आतून 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 होता आणला आहे पूर्ण आम्ही. कारण का आपण पूर्ण आतल्या रोडने चाललो ना, त्याच्यामुळे सगळी एवढी आतली गावं आहेत ना, ते करत 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 आपण मालवणला पोहोचणार आहोत. बाहेरून हायवेने गेलो असतो, पटापट गेलो असतो, पण आपल्याला आतून यायचं होतं. त्याच्यामुळे आपण आतून आलोय सगळे. कारण आतून कसे सर्व घाट येतोय, परत मध्ये गावं येतात, मध्ये परत जंगल लागते, नुसतं वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. त्याच्यामुळे ती मजा आहे ना, ती खरंच वेगळी आहे ना. इंटरसेप्टर पण खूप आहेत ना गाड्या, मोस्ट ऑफ माझ्या लक्षात आलं, म्हणजे बघत होतो ना इंटरसेप्टर खूप दिसतात. पण जे रस्त्यांची जी मजा अनुभवली ना, जो आतल्या रूटने, म्हणजे खरंच मी तुम्हाला सांगेन, तुम्ही येताय ना आणि तुम्हाला खरंच एक ऍडव्हेंचर वर किंवा हा सगळा फील घ्यायचा आहे ना, तर खरंच जो आतला रूट आहे तो मी केलाय, त्या रूट करा तो. आणि स्वतःची बाईक किंवा कारपेक्षा बाईकवर मजा आहे. कारण काय, कार म्हणजे पण आतमध्ये बसून होतो आणि बाईकवर कसं स्वतः हे अनुभवतो आपण स्वतः. त्याच्यामुळे बाईकवर जर आलात ना तर हा रूट नक्की करा, खरंच खूप मस्त आहे आणि खूप भारी वाटतं एकदम. आता खरंच खूप भारी वाटलं, मस्त एक्सपिरियन्स होता माझा. त्याच्यामुळे माझा एक्सपिरियन्स तुम्ही बघितलात आणि तुम्ही घरी बसून हे सगळी सिरीज एन्जॉय करत असाल असं मला वाटतंय. कारण आपली ही जी सिरीज आहे ना ही झाली आणि ह्याला तुम्ही सपोर्ट देताय ना, तर अजून आपण भारी भारी गोष्टी सगळ्या करणार. इकडे पण एक स्कूल लागलेली आहे आणि स्कूल आली ना, स्कूल कॉलेजपेक्षा स्कूल आली ना की पोरं जे जर असतील समोर, तर पोरांच्या एवढ्या भारी भारी एक्सप्रेशन असतात सगळ्यांच्या जबरदस्त. आम्ही येईपर्यंत मी तर भरपूर कव्हर केलेत पोरांचे एक्सप्रेशन भरपूर. आणि कधी कधी तर मोस्ट ऑफ वेळा असं झालं की माझा गोप्रो बंद होता आणि त्यावेळेला सगळ्यांची एक्सप्रेशन होत्या, पण चालू होईपर्यंत आपण पटकन पुढे निघून जातो. पण खूप भारी, खूप भारी.
आता हे बघा परत चुकायला झाले. तो पाठवून जेव्हा आलो ना ह्या ब्रिजवर जायचं इकडे लेफ्ट साईडला, आणि मी चेकपोस्ट करून खाली आलो आईच्या गावात. परत तरी फोन केला, बराच पुढे गेलो मी, कारण काय सध्या माझ्याकडे मॅप चालू होता, मॅप त्याच्याकडे चालू आहे, आणि ह्याला मी बघितलंच ना तिथे उभा राहिलाय का राहायला आलाय तो. तर परत त्या ब्रिजवर जायचं, त्यामुळे एवढा पुढे आलतो मी. हे बघा इकडं लेफ्ट साईडला जायचं आहे, आणि मी इथून ही चेकपोस्ट टाकली समोरची, आणि मी आलो खाली सरळ. हॅलो, ते चेकपोस्ट ब्रिजच्या खाली उतर, चेकपोस्ट लागते ना परत. हा मग तिथून ना आता त्या काय ब्रिजवरून खाली उतरलो, चेकपोस्टच्या पाठी मग उभा आहे मी. अरे पण थांब, तू फोन ठेवशील तेव्हा येईल ना, फोनवर बोलू का तुझ्यासोबत येऊ. अरे मला तिथे दिसला असत ना, तू थांबलेला, थांबलास म्हणून कुठं मी डायरेक्ट. अरे दिसला असत ना मला तर. आता गोव्याची बॉर्डर ही सेकंड चेकपोस्ट होता इथला, तो क्रॉस केला, आणि आपली आता महाराष्ट्रामध्ये आपण एंटर झालोय परत. आणि आता इथून जवळपास 75 किलोमीटर आहे मालवण. अरावली चौपाटी, नंतर सागरेश्वर चौपाटी, वेरूळ, R15 बॉय. ते रूट कसे थोडे घाटांचे आहेत खरे, रिस्की असतात, सगळ्या गोष्टी असतात, पण प्लेन रूट पेक्षा आहे ना या आतल्या रूटचीच खरी मजा आहे हायवे पेक्षा. या रोडने कधीतरी सफर करा तुम्ही, आपला पूर्ण रूट तुम्ही बघितलात कसा आहे काय आहे. या रूटने या पूर्ण गोव्यापर्यंत एक नंबर रस्ता आहे, आणि खूप मजा येते, आणि ऍडव्हेंचर बर रस्ता आहे पूर्ण. फक्त एवढंच की येताना गाडीची पेट्रोल फुल असावं एवढी काळजी घ्या, कारण मध्ये पेट्रोल भेटत नाही. तो आधीचा रूट होता रत्नागिरीपर्यंत, अजिबात पेट्रोल नव्हतं. रत्नागिरीमध्ये सेकंड टाकी आम्ही फुल केली, जी फुल केली होती त्याच्यामध्ये एवढं आलो. बरोबर आहे, मग टाकीत पेट्रोल घेऊ, फुल करून या, आणि सोबत वाटल्यास कॅरी करा, बाकीच्या गोष्टी पण कॅरी करा. पंक्चर किट आला, आपल्या मारायला आलं, सगळ्याच गोष्टी आल्या, त्या सगळ्या गोष्टी कॅरी करा. त्याच्यामुळे कसं होतंय, नाही तर इमर्जन्सीला मध्ये ना काहीच नाही, पूर्ण जंगल पडतंय. रोड मध्येच चांगले आहेत, आज मधले पॅच खराब येतात, पण इमर्जन्सी काही नाही आहे. साधा आम्ही मेडिकल हवं होतं, मेडिकल शोधत होतो, मेडिकल शोधायला जाऊ कितीतरी लांब आलो तेव्हा एक मेडिकल भेटलं, तर मेडिकल पण नाही आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्याची काळजी घ्या आणि त्याचा विचार करूनच या. आज मालवणला स्टे आहे, उद्या सकाळी मस्तपैकी स्कुबा डायव्हिंग करणार आहोत आपण, त्याच्यामुळे फुल ऑन फायर मालवण. एवढी आपले सर्व डेस्टिनेशन कम्प्लीट होणार आहेत, कुठलंच बाकी नाही राहणार. एक ती लेणी बघायला जर भेटली असती तर अजून मजा आली असती, पण काय झालं, रात्र झाली, सकाळी परत तेवढं पाठीमागे 22 किलोमीटर जाणं काय पॉईंट नव्हता, आणि आपल्याला तेवढं पुढचं अंतर कव्हर करायचं होतं. त्याच्यामुळे ते एक राहिलं. बघूया नेक्स्ट टाइम कधी आलो परत तर करूया ते. आता जरासा मी तुमच्याशी बोलतो, मला कमेंट करून नक्की सांगा, तर तुम्ही असा कुठला लांब प्रवास करताय आणि तुमचा टाइम जात नाही, आपण एकटेच आहोत प्रवासात, मग आपलं कसं होतं शेवटी काही वेळ काय होतं, मग झोप येते, आपण एकटं गाडी चालवत असलो कंटिन्यू, तर तुम्ही तुमचं मनोरंजन कसं करता. आता मी माझं सांगतो की मी स्वतः आहे ना, माझे गाणी असतात ना, गाणी मी असं गात बसतो, एक तर जोरात गाणी बोलतो आतमध्ये, त्याच्यामुळे मला ती हॅबिट लागलेली आहे पूर्ण. मी असं एकटा काही नसलं ना की मी एकटाच गाणी बोलत बसतो जोरात, त्याच्यामुळे मला ते आवडतं. नवीन गाणी ऐकली की ती लक्षात जातात, मग ती गाणी बोलत राहायचं, ही माझी हॅबिट आहे. तुम्ही काय करता मला सांगा नक्की कमेंट करून ना. असा लांबचा प्रवास आहे आणि तुमचा टाइम जात नाही आहे तर तुम्ही काय करता. पूर्ण घाट रस्ता आहे, आणि आता इथून मला हा घाट चढतोय उतरतोय, परत झालं का आलो 42 किलोमीटर काहीतरी मालवण आहे, तारकर्ली बीच यापेक्षा थोडंसं पुढं आहे, बस बाकी काही नाही. बोलता पोचणार होता. आता जरा फ्रेश बीच होऊ, काहीतरी नाश्ता पाण्याचा बघू. नाश्ता काय आपण केलं नाही सकाळी निघाल्यापासून, तुला डायरेक्ट बोलू जावे मालवणला पोहोचू, 100 किलोमीटरचं अंतर आहे, तिकडे तारकर्लीला पोहोचू आणि मग काय असेल ते बघू.
मालवण चौपाटी 7 किलोमीटर, सिंधुदुर्ग 9, तारकर्ली 13, देवगड चौपाटी 15. गल्ली गल्लीतून आणलं गावाच्या पूर्ण फिरवत, आणि कुठलं लोकेशन लावलं काय माहिती. बघ काय इथं इकडं बाहेर काढलं मॅप, काय मॅप आहे. मॅप कुठून येईल त्याचा काही भरोसा नाही. नेतो बरोबर, पण असंच कुठून पण. बघा यांच्या अजून इंडियन नेव्हीवाल्यांच्या गाड्या अजून आहेत. आणि आता आहे ना तारकर्ली बीचला प्रॉपर पोहोचलोय. आणि ते तुम्हाला बोलतो ना काल गोवागरला थांबलेलो ज्यूस प्यायला, तिथल्या त्या काका इथला कॉन्टॅक्ट नंबर दिला होता, तर तिथेच आलो आम्ही राहायला. मस्तपैकी आता पोहोचलो आणि रूम इतका मस्त आहे ना. आम्ही आधी जाऊन आलो, बॅग्स काढण्यासाठी परत आलोय. तुम्हाला पण रूम दाखवतो. डायरेक्ट म्हणजे कसं डायरेक्ट उतरलो आपण रूममधून खाली की डायरेक्ट समुद्रावर, एकदम बेस्ट टच आहे, एकदम भारी वाटतंय लोकेशन. रूम पण तुम्हाला दाखवतो. आता पहिले बॅग उतरून घेतो गाडीतली, रूम दाखवतो आणि मग जेवायला जायचं आहे परत. हा इकडे बेड, इथून डायरेक्ट बीच तो बघा पलीकडे. इकडे वॉर्डरोब आहे, मिरर, इकडे टॉयलेट बाथरूम आहे. असा काहीतरी पूर्ण हा रूम आणि आजचा हा प्रवास झाला. आता मेन सकाळी निघाल्यापासून नाश्ता वगैरे काहीच केलेलं नाही, त्याच्यामुळे आता जेवण वगैरे सगळं करतोय आणि मग कुठे गेलो तर दाखवतो, नाहीतर मग या व्हिडिओला इथंच एडिट करूया. आता आहे ना बरोबर 2 वाजलेत आणि कसं झालं फ्रेश वगैरे झालं पूर्ण. आणि आता बोल थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया, कारण जास्त नाही, परत संध्याकाळी जेवायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी खातोय. बीचवर वगैरे फेरी मारतोय. बघ असं काहीतरी आहे आजचा दिवसाचा प्लॅन. बाकी काय ना, आज कुठे जात नाही. उद्या सकाळी खास आपल्याला स्कुबा डायव्हिंग करायची आहे, त्याच्यासाठी आलो होतो. आणि आधी पण तेच आपलं हे होतं, त्याच्यामुळे सकाळी डायरेक्ट स्कुबा डायव्हिंग करू. सकाळी आयची त्यांना विचारलं, ते बोलले 9 वाजता काहीतरी जातो आपण आणि रिटर्न परत 2, 2:30, 3 वाजेपर्यंत येतो. त्याच्यामुळे मेन ते आहे स्कुबा डायव्हिंगचं, बाकीचं आपल्याला काही नाही. त्याच्यामुळे आता बुर्जी आणि चपाती सांगितलेली आहे, ते खातोय आणि नंतर जरा बीचवर जाऊन टाइमपास करतो. आणि आजचा आपला हा दिवस असाच संपणार आहे. हे असं पूर्ण हे आपलं जे कॉटेज आहे ते आहे, आपला रूम इकडे वरती आहे आणि हा पूर्ण ह्याचा हा परिसर. आणि ह्याचं बघा समोर एकदम समुद्र किनारा, हे समथिंग असं काहीतरी हा पूर्ण एरिया आहे. आणि इतकं सुंदर वाटतं, शांतता, अजिबात कोणाचा आवाज नाही, काही नाही. आम्ही आहोत आणि अजून कोणते दुसरे नाही, बाकी कोणच नाही. आणि पूर्ण नेव्हीवाले इथे होते राहायला, दादा सांगत होता, कारण का ते बोललं ना 4 तारखेपर्यंत सगळं बंद होतं, त्याच्यामुळे नेव्हीवाले होते इथे राहायला, ते गेले. त्याच्यानंतर आता आपण आलोय. नारळाची झाडं वगैरे खूप मस्त वाटते, खूप शांतता. तर चला आता जास्त काय ना, आता जेवण वगैरे आलो, भुर्जी घेतली होती, चपाती आलं का रात्री परत जेवण होईल, जरा टाईम निघून गेलं होतं. तर आता एक झोप काढतोय मस्त, संध्याकाळी जरा बीचवर चालायला जाऊ. बाकी उद्या सकाळी सगळ्या गोष्टी होणार, कारण सकाळी 9 वाजता स्कुबा डायव्हिंगसाठी जायचं आहे, ते 2 ते 3 वाजता रिटर्न येईपर्यंत. तर उद्या दिवस पण इथे थांबणार आहोत. बघूया, झाला प्लॅन लवकरच आलो तर निघूया कोल्हापूरसाठी, नाहीतर इथेच थांबणार आहोत. असं काहीतरी पूर्ण आपलं हे आहे उद्याचं शेड्यूल. चला, आता आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.